त्या इंद्रदुम्न राजाने अपमान केला अगस्त्य ऋषीचा. अर्धा एक तास झाला पण बोलत नाही, काही नाही, नुसता देवपूजा करून आला. अरे देव बाजून सार, पहिले साधूचं स्वागत कर. देव सारा वापरता संत पूजावे आरती. अगस्त्य ऋषीने शाप दिला, तू जड होऊन बसला नाही एका जागेवर, जा तू जड योनीत जाशील. तो झाला मग हत्ती, त्यालाच गजेंद्र म्हणतात. 8व्या स्कंदामध्ये त्याचं वर्णन आलं. त्रिकुट पर्वतावरती सरोवरामध्ये तो क्रीडा करून आला. क्रीडा करता करता एक दिवस मगराने पाय पकडला. गजेंद्र म्हणजे दुसरा तिसरा कोणी नाही, तुम्ही आम्ही गजेंद्र आहोत. संसार हा सरोवर आहे आणि काळ म्हणजेच मगर आहे, काळ म्हणजेच नकर आहे. एकदम पाय पकडला. पायच कोण पकडला? सर्वात पहिले पायच कमजोर होते माणसाचे. इथूनच सुरुवात आहे खरी, कारण हे मेन चाका आहे ना, याच्यातलं ऑइल कमी होत गेलं का दुखते. मग हे वयाचा दोष आहे तो, त्याला काही इलाज नाही ना. तरुणपणामध्ये आपण 2-2, 3-3, 4-4 तास बसू शकत होतो, आता आपण जास्त वेळ बसू शकत नाही. शरीर आहे ते, आणि जबरदस्ती शरीरावर करत नका जाऊ. मी नेहमी सांगत असतो, प्रतिबंध, मी तर कथेत कोणालाच प्रतिबंध लावत नाही, कशीही बसा. फक्त जैले बसताना त्याच्यासाठी, नाही तर उद्यापासून पायच मोकळे करा. मग जमलं बा, असा बाजी पाहिजे आपल्याला. कोणासाठी नाही म्हणून राहिलो मी. ज्याईले नाहीच बसतायत ते इथे तर झोपले तर मी म्हणत नाही हो, पण ज्यांचं शरीर चांगलं आहे, ज्यांना देव व्यवस्थित ठेवू शकतो, त्यांनी मात्र हे नियम पाळावे. आता वय परतवे आमचे ते होईल ते का म्हातारे सगळेच होते का, आम्ही काय असेच राहणार आहे, आपण तसेच राहणार आहे. जो जवान आहे तर तरुण होतो तो एक दिवस म्हाताऱ्या अवस्थेला पोहोचतो. म्हाताऱ्या माणसाला काय हसत असते का, त्याची अवहेलना करत असते? आपल्यालाही येईल ते, पण आताचे लेकरं म्हाताऱ्या माणसं टिंगलच करते निरी. त्याला काय म्हातारा व्हायला लागत काय? त्याचंही बरोबर आहे. आताचे पोट्टे म्हातारे होऊ शकत नाही होऊ शकत. अर्ध्यातच बजेट बसणार आहे पुरं. 40-45 वर्षातच तर फेरखंड झाले आहे पुरे. पार फूक मारले का हा इथून उडते भिवापूर पर्यंत. हा जुने लोक पा, मला तर जुन्या लोक इकडे पाहिलं का नव्हत येते. 92 वर्षाची म्हातारी पाहिली नागपूरला. अरे बापरे, तुमचं वय किती असणार आता? 80. मग काय वय पहा बरं, 80 वर्षाचं वय काय मस्त आहे, बिलकुल बढिया. नाही होत, आम्ही नाही जाऊ शकत इथपर्यंत. आमचा प्रवास होऊच शकत नाही, कारण तुमच्या वेळेस आहार, वातावरण सगळं बरोबर होतं. बरं, काही सोनं खाल्लं नाही, कोणचं तूप खाल्लं नाही या लोकांनी. मस्त प्युअर ज्वारीची भाकर आणि मस्त ठेसा. यायचा नाश्ता म्हणजे 2 भाकरी आणि गाईचं गावरानी गाईचं दूध. काय कुठं जाईन ते शरीर? आताचा नाश्ता म्हणजे वडापाव, पाव खाऊ 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 1.5 पाव झालं हे. आणि लोक म्हणते चांगले सुधारले. सुधारला नाही, सुजला तो. सुधारणं वेगळं, सुजणं वेगळं. कोणालाही सुधारला नका म्हणत जो. मॅगी, नूडल्स, पिझ्झा, बर्गर, पाणीपुरी, घरचं गोडच नाही लागत ना त्याला. आता खेड्यात बरं आहे, घरचा नाश्ता बाई 17 कामा सोडून, पण माणसाले म्हणून पहिले मी पटकन नाश्ता करतो, घरचं खाऊन जा. तेच केलं पाहिजे. शहरात नाही. तिलाही जीवारोच येते ना. हे म्हणते चलनाजी हॉटेलमध्ये 8 दिवसातून 4 दिवस तर बाहेरच असते लोक खायले. लहान गर्दी त्या नाश्त्याच्या गाडीवर सकाळी. अरे काय कुठं नेऊन टाकलं शरीर तुम्ही? सगळं अस्ताव्यस्त केलं. 17 रोग अंगात घुसले का मग म्हणते महाराज जमून नाही. कसं जमन? एवढं चांगलं शरीर दिलं, मेंटेनन्स नाही ठेवलं तो. एवढी चांगली गाडी शोरूम मधून पेटी पॅक आणली, असं मेंटेन ठेवायला पाहिजे तिचं. डिझेल मध्ये पेट्रोल टाकत गेला, पेट्रोलला डिझेल टाकत गेला, कशी धुवा नाही सोडून ते गाडी. खराब झाले काही लोकांच्या गाड्या, पिस्टम गेले. पार धुवात फेकते. काहीच नाही. कठीण काम झालं. जरा जाऊ द्या, हे शरीर भेटत नाही बरं पुन्हा. अरे लाख नाही, याचं मोलच नाही. मनुष्य जन्मान मोल रे, मिट्टी में ना मोल रे. अब तो मिला है फिर न मिलेगा, अभी नहीं कभी नहीं कभी नहीं. अब तो मिला है फिर न मिलेगा, कभी नहीं कभी कभी नहीं रे. शकतात. तुला मिळेल बंगला गाडी, शेतीवाडी मोटर गाडी. तुला
मिळेल बंगला गाडी शेतीवाडी नोकर गाडी आई बाप मिळणार नाही ही जाणार होते थोडी आई बाप मिळणार नाही जाण राहू दे थोडी जन्म देणाऱ्या आई बापाला जन्म देणाऱ्या आई बापाला लावशी भीक मागाया काया झिजवली तुझ्या शिरावा धरली कृपेची छाया वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया विसरू नको रे आई बापाला विसरू नको रे आई बापाला झिजवली जारी काया काया झिजवली तुझ्या शिरावर धरली तुझी काया रे वेड्या मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया मिळणार नाही तुला आई बापाची माया लाखो करोडो रुपये खर्च करून एखादी बाई विकत मिळेल हो पण डोक्यावरून प्रेमाचा हात फिरवणारी आई डबल पैशानं कुठं भेटते एखाद्या लेकराची 5-6 महिन्याचं लेकरू असताना आई जाऊ द्या निघून आणि त्या लेकरांना आता म्हणा का हे माझ्याजवळ आहे पैसे भरपूर हे एवढे घ्या आणि मला डबल तशीच आई द्या नाही बाई भेटून जाईल आई नाही भेटणार कारण ते नाड जुळलेली असते एक प्रेम जिव्हाळा जोडलेला असतो काही काही वस्तू अशा आहे का ते एकदा गेल्या का ते पुन्हा भेटत नाही काही काही आयुष्यभर मिळत राहतात पैसा काय येत जात राहतो पद येत जात राहते प्रतिष्ठा येत जात राहते शरीर कमी जास्त होत राहते पण तारुण्य नाही भेटत संबंध नाते नाही भेटत पुन्हा भाऊ भाऊच असते बाप बाप असतो तो अशिक्षित जरी असला तरी त्याच्या इतकं निस्वार्थ प्रेम आणि हिंमत जगात कोण देऊ शकते नाही देऊ शकत त्याला कलेक्टर म्हणजे काय किती शिक्षण लागते समजत नाही पण माझा पोरगा कलेक्टर झाला याचा आनंद त्याला इतका होतो का तो आनंद देवही त्याचा वर्णन करू शकत नाही तो आनंद त्याचा बिनमतलबाचा असतो निस्वार्थ असतो बाकीचे लोक स्तुती करतील पण आतून जडतील तुम्हाला पण माय बापाचं तसं नाही म्हणून ज्या वेळेला खेळता खेळता क्रीडा करता करता मगर आला आणि फटकन पायस पकडला मग याची धडपड सुरू झाली आता कोण वाचवा आतापर्यंत सगळे भोवताल होते महाराज माय बाप बहीण भाऊ पत्नी लेकर आणि जसा पाय पकडला सगळे दूर पडाले माता पिता बंधू बहिणी कोणी न पवती निर्वाणी इष्ट मित्र सज्जन सखे हे तो सुखाची मांडणी संकट आले का सगळे आपाप दुरून पाहिजे मग म्हणून संतांचे जे शब्द आहे अंत काडीचा सोयरा अन तुका म्हणे विठोधरा के नाही रे नाही कुणाचे कोणी नाही रे
आल्यावरती हो तुटतील धागे दोरे बेटा कहे बाप मेरा ना बेटा बाप का ना बाप बेटे का, ये तो जन्म देने का नाता है। तो काया नगर का सौदागर तुझे अपने वतन पे जाना है। भाई कहे बहन मेरी, बहन कहे भाई मेरा, न बहन भाई की न भाई बहन का, ये तो राखी बांधने का नाता है। सास कहे जवाई मेरा, ससुर कहे जवाई मेरा, न जवाई सास का न जवाई ससुर का, ये तो लड़की देने का नाता है। अरे पोरगी दिल्ली म्हणून जवाई झाला, आंधी होता काय जवाई है? काय जन्माला आल्याबरोबर जवाई आहे आम्ही कोणाचं जवाई बरोबर असं नाही ते नंतर ते पोरगी दिली जवाई झाला, सासरे सासू हे सगळे नाते तयार झाले, हे नाते गोते हे सगळे लागतात। गजेंद्र तो हत्ती सहस्त्र वर्षे जडा माझी नकरे पिढीला असे, धनमान बळे नाठविसी देवा मृत्यू काळी तेव्हा कोण आहे। तुका म्हणे राम एक विसरता श्रम, कन्या पुत्रादी बाळे हे तव स्नेहाची स्नेहाळे। जव मोठा चाले धंदा आणि तव बहिणी म्हणे दादा। जोपर्यंत भावाचा चांगला आहे पद्धतशीर आहे तोपर्यंत बहीण म्हणते दादा तब्येत कशी आहे रे तुझी, हा सगळं बरोबर होते। आणि फक्त 4 एकर बुड्याची जमीन असू द्या आणि त्याचे हिस्से वाटण्याचा टाइम येऊ द्या, आणि मग बहिणीच्या नावावर 2 एकर उतरू द्या, आणि भावानं म्हणू द्या का बाई तुझ्या घरी तर भरपूर आहे, तुले कायले पाहिजे राहू दे ना माझ्याजवळ, मग पा बहीण मग टाकते बहीण केस। बऱ्याच बहीण भावाची राखी बंधन आणि भाऊबीज बंद झाली फक्त वावराईमुळे, आणि ह्या लाडक्या बहिणीपासून तर ते आपल्या भावाची गरजच राहिली नाही। काय काय लाडको निघून राहिला बापा, पहिले लाडकी बहीण आता लाडका कीर्तनकार, आता ते चालू आहे। लाडका भागवतकारही निघ म्हणा, लाडका तब्बलकार, लाडका ऑर्गनवाला, लाडका झाकीवाला, हे सगळे लाडके, लाडका शूटिंगवाला, लाडका साऊंडवाला, लाडका जवई निघ म्हणा, लाडकी सासू, लाडका सगळे जेवढे नाते का पुरे लाडके करून टाका बस, मग जाते ते लाडा नवाया। बहीण भावाचं नातं नुसतं पैशासाठी प्रॉपर्टीसाठी नसते सज्जन हो, पाठी राखा म्हणतो आपण त्याला। आणि ज्या वेळेला गजेंद्राच्या लक्षात आलं का आता हे आपल्या कामाचे नाही, जब कोई नहीं होता तब तुम होते हो। दुनिया में होंगे लाखों तेरे जैसा कौन होगा, तुझे जैसा बंदा परवर भला ऐसा कौन होगा। अब क्या बताऊं मोहन आराम हो रहा है, आता तुम जो हो साथ मेरे किस बात की कमी है, मुझे और अब किसी की परवाह भी नहीं है। थामा है तेरा दामन आराम हो रहा है। आता तू जीवनात असल्यावर बाकी काय कोणाची गरज आहे। धरलं फूल त्यानं एक आणि फेकलं, आता ते देवाकडे पोचलं का काय त्याचं त्यालाही माहित नाही, पण भाव असला तर पोचते ना। आपण मंदिरात येतो, या पिंडीवर गडवाभर पाणी टाकतो, आता शंकरजी कुठे आहे सांगा बरं। मग तसं जर शंकरजी पाहिलं तर कैलासात आहे, मग कैलासातल्या शंकरजी वडोदमध्ये कसा काय आला असणार।
आता इथं तुम्ही पाणी टाकल्यावर ते शंकरजीला पोचन कसं? भाव असला का नाही तर कुठेही पोचते, नाही तर साक्षात कैलासात गेले तरी पाणी नाही पोचत. मानो तो भगवान नाही तो पत्थर. भावे विन देव न कडे निसंदेह आणि गुरु विना अनुभव कैसा कडे. नंतर गजेंद्राच्या फुलाने देव तृप्त झाला आणि आला परमात्मा. आता गजेंद्रासाठी आला, पण उद्धार कोणाचा केला? नकराचा. नकर तर काळ आहे ना, त्याचा काऊन उद्धार केला? कारण त्यानं एक चांगलं काम केलं, त्यानं पाय गजेंद्राचा पकडला. जो साधूचा पाय पकडतो भगवंत त्याचा उद्धार केल्याशिवाय राहत नाही. हरिप्राप्तीची उपाय आणि धरावे संताचे ते पाय. नंतर समुद्र मंथन झालं. 3 गोष्टीचं फक्त लक्ष ठेवायचं. समुद्र मंथन एका चुकीमुळे झालं. इंद्र जिंकला म्हणून सगळेजण हार घेऊन गेले. आता दुर्वासा ऋषीनं एक फुलाचा हार घेतला आणि इंद्राच्या गळ्यात टाकला. आपण एखाद्या पोरीच्या लग्नात गेलो, श्रीमंताची पोरगी आहे, मग प्रत्येक जण आपापल्या परिस्थितीनुसार भेट देतो. मी म्हणतो आपण गरीब आहे, जेवढं झपते तेवढं करायचं. उसने पासने पैशानं काही गरज आहे का फ्रीज द्यायची? थंड पाणी थोप येते आणि गरम तो होऊन राहिला कर्ज काढून. म्हणून मी नेहमी सांगत, मी नाही तुकडोजी महाराज सांगते असं, कर्ज बाजारी होऊन लग्न कधी करायचं नाही. म्हणून पहिले सामूहिक विवाह सोहळे होते. काय बयकलं होतं त्याच्यात, पण ठीक आहे ना, आता तुमची परिस्थिती आहे तर करा, पण एवढे नका करू ना. जेवढं पांघरून असन तेवढे ताना पाय. ते ब्लँकेट फाटून नाही राहिलं तरी ताणतच ताणतं तू. एक तर पांघरूनही भेटणार नाही, थंडी लागून तुले. म्हणून जेवढं असल बजेट तेवढं करा. 4 आण्याचे पाहिजे कमाईन, 12 आणे खर्च पाहिजे तुले. कमावणं 1 रुपयाने, मोबाईल तुले 70,000चा पाहिजे नाही. तुले 1-1.5 लाखाचा घे, पण स्वतः कमाई कर पहिले. अपेक्षा तर भरपूर आहे आपल्या. म्हणून इथं समुद्र मंथनाच्या वेळेला त्या दुर्वासा ऋषींनी इंद्राच्या गळ्यात पुष्पमाला टाकली. तर इंद्राला राग आला. तो म्हणे मी एवढा मोठा स्वर्गात राहणारा आणि ह्या साधूनं माझ्यासाठी फुलाची हार आणला, काढला गळ्यातून आणि टाकला हत्तीच्या सोंडेत. हत्तीनं तो पायाखाली तुडवला. 3 गोष्टी लक्षात ठेवाव्या. भगवान की मूर्ती नहीं, साक्षात भगवान को देखना. तुम्ही मंदिरात जा किंवा कुठेही जा, तुमच्या देवपाठात म्हणा का कुठेही म्हणा, जे मूर्ती तुम्ही ठेवत असाल त्याला फक्त मूर्ती मानू नका, त्याच्यात देव पहा. जसं घरात आपण मेलेल्या माणसांचा फोटो लावतो, तो फोटो जरी असला तरी त्या फोटोत त्याचं पुरं जीवन असते महाराज. तो माणूस म्हणजेच पुरं जीवन आहे. तसं मूर्ती नाही, साक्षात देवाला पाहायचं. आणि दुसरी गोष्ट, जो भोग तुम्ही देवाला लावता नैवेद्य म्हणून, तो स्वयंपाक बाहेरून कधीच केलेला नसावा, तो घरी तयार केलेला असावा. जिस भोग को आप भगवान को लगाते हो वो बाहर से न लाए, याची खबरदारी घेतली पाहिजे. नाही तर स्वतः हॉटेलात जेव्हा जा तिथून 2-4 पोया देवासाठी घेऊन येतात. घे देवा, नाही असं चुकूनही काम करू नये. आणि असं म्हणतात की एक पूर्ण माणसाचं जेवण होईल एवढं ताट देवासमोर ठेवायचं आणि तेच ताट पुन्हा आपल्या घरच्या पदार्थात मिसळायचं आणि तेच आपण खायचं. करून तपा. तो नैवेद्य प्रसाद होते मग, आणि तो प्रसाद आपल्या पोटात गेला मग आनंद. आता आपल्याला कसं आहे ते देल्ला ठेवून तर मग कुठं वाया जातो तसं नाही. आणि तिसरी गोष्ट, भगवान पे जो चढाई वस्तू किंवा माला म्हणा, फुल म्हणा, ते आपल्या पायाखाली येता कामा नये, याची दक्षता घेतली पाहिजे. कारण देवाच्या अंगावर गेली ना, आता ती देव होत असते. हे फुल जे आहे हे सोकलं जरी असन तरी हे देवाच्या अंगावरच आहे, हे पायाखाली येता कामा नये. म्हणून एका बाजूने आपण निर्माल्य पन्नीत जमा करा, एखाद्या ठिकाणी निर्जन स्थळी नेऊन टाका. समुद्र मंथन झालं, त्याच्यामध्ये 14 रत्न निघाले, 20 शंकरांनी घेतलं. अमृताकरता भांडणं झाले तर 3 ठिकाणी अमृताचे थेंब सांडले, जिथं दर 12 वर्षांनी कुंभ भरतो, त्यालाच म्हणतात कुंभ. काही अमृत हराडीवर सांडलं आणि काही कावड्याला भेटलं, म्हणून कावड्याला तसं मरण नाही. नंतर मग मंथन आणि इंद्राचं राज्य परत मिळालं आणि भगवंताने पुन्हा वामन अवतार घेतला, बटू रूप घेतलं. श्रावण महिन्यातली जे द्वादशी आहे अभिजित मुहूर्तावर, तम बटू वामनं दृष्ट्वा मोदनानां हर्षा कर्माणि कारयामासु परस्कृत्य प्रजापतीं. आले बडीच्या द्वारावर. बडी म्हणजे शेतकरी, शेतकऱ्याची पहिली क्रांती आहे ही. त्याची पत्नी आहे विंध्यावली. जसा ब्राह्मण दिसला बडीला आनंद झाला, घरात नेलं, पाय धुतले. स्वागतम ते नमस्तुभ्यं ब्रह्मन् किं करवामते ब्रह्मर्षिणां तपस्साक्षान् मन्ये त्वार्य वपुर्धरम्.
माझे पितर तृप्त झाले, माझं अख्खं कुळ पवित्र झालं तुम्ही आल्यामुळे. चला सांगा काय पाहिजे. वामन भगवंत काय साक्षात विष्णूच होते. ते म्हणे मला तुझ्याकडून काहीच पाहिजे नाही, फक्त 3 पावलं जमीन पाहिजे. 3 पावलं जमीन म्हणजे काय? प्रत्येकाच्या हातानं जर मोजला तर 3.5 हात शरीर आहे आपलं, मोजून पाहिजे घरी गेल्यावर. पण आपल्याच हातानं, दुसऱ्याच्या हातानं नाही. अन्न पोट हितभरच आहे, प्रत्येकाच्या हातानं मोजा तुम्ही, हितच बरोबर ते. तो का म्हणे पोट अन केवळा तयाचा बोभाट विदभर. विदभर म्हणजे हितभर. तुकोबारायानं पोटाचं फक्त अंतर सांगितलं, खोली सांगितली नाही. हे किती खोल आहे याचा अंदाज तुम्हाला नाही मली नाही. म्हणून तर लोक म्हणे त्याच्या संग बरोबर राहत जाय, खोलपोटे आहे तो. हा, काही खोलपोटे लोक आहे, बरोबर पोटात ठेवते साठवून, सांगतच नाही. बरं किती साठत असण्याच्या गोष्टी याच्यातच. पोतेच्या पोते दरवर्षी बसवतो आपण, तरी काय कठीणच काम आहे. गोदामाचे गोदाम खतम केले पोटानं. हाय हितभरच, पण किती खोलच नाही जाऊ द्या. म्हणून तसं या ठिकाणी वामन अवतारात 3 पावलं भूमी म्हणजे काय? 3.5 हाताचा देह. बडी म्हणे काय तुम्ही महाराज दिसताय लहान, 3.5 पावलं जमीन. ऐश्वर्य मागा, वावर मागा, घर मागा, बंगला मागा. देव म्हणे पहिले हेच देऊन पाहिजे ना. तो काही माझ्या लाईन्यापणावर जाऊ नको. उरलं तर शिल्लक राहिलं तर मग पाहू डबल. ह्या चर्चा सुरू असताना शुक्राचार्याचं लक्ष देवाच्या उजव्या छातीवर गेलं. तिथं होतं भृगु राशीने मारलेल्या लातेचं चिन्ह. म्हणून देव कपडे घालत नाही. म्हणजे बंगाली घालते काय देव? फक्त पितांबर आहे, उपरण आहे. भक्ताच्या लातीचं चिन्ह मिरवतो, ते दिसलं पाहिजे म्हणून. नामदेव रायचे वंशज जे आहे ते फक्त धोत्र घालतात, वरून फक्त उपरणं घेतात. का असं म्हणतात? नामदेव महाराजांनी कीर्तन केलं तर नामदेव महाराजांच्या पाठीवर देव नाचला. अजूनही ते नामदेवाच्या पाठीवर पदचिन्ह आहे देवाचे, कृष्ण ठसा, नामाचा ठसा. आणि तो कसा काय मिरवला पाहिजे? जसा आपण अंगठी केली चांगली, एखादा गोप केला, तो काही अंध्र लपवाले असते काय? तो चांगला बहिर काढत जा बंगालीच्या, दिसू द्या, कंठी मिरवा, माळही दिसू द्या. म्हणून एवढ्या करता शुक्राचार्याचं लक्ष केलं. अरे 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 अरे, हा तर ब्राह्मण नाही, कोणता भिक्षुक नाही, हा तर साक्षात विष्णू आहे. डुप्लिकेट रूप घेऊन आला. ह्या गेला बडीच्या कानाजवळ. काही लोकायले भल्ली बारीक गोष्टी करायची सवय आहे. त्याला कुटन म्हणते आपल्या भाषेत. बाईचं ठीक आहे, त्याला वरदान आहे वरतूनच, पण माणसानं करू नये अशा गोष्टी. माणसंही काही अरे अशा बारीक बोलते का, त्यालाही समजत नाही. भयंकर बारीक. शुक्राचार्य गेले म्हणे बडीले, बडी त्याला भिक्षा देऊ नको. हा कोणी ब्राह्मण नाही, कोणता महाराज नाही, मग हा विष्णू आहे, तुझी संपत्ती नष्ट करेल. बडी म्हणे गुरुजी आता मला ओढू नका, आता नरकात गेलो तर चालते. ज्याच्या चरणावर अख्खं विश्व भीक मागते, तो जर माझ्या दरवाजावर मागण्यासाठी आला तर मी किती भाग्यवान असलो पाहिजे. शुक्राचार्य म्हणे हे ऐकलं, आता हे काही ऐकत नाही. मग शुक्राचार्यानं दुसरा कार्यक्रम केला. संकल्प सोडासाठी जे पाणी पडते त्या झारी तोंडापाशी जाऊन बसलो हे म्हातार. आता वय पाहून चकपणा केल्या पाहिजे. तिथं जाऊन बसलं तर बळीराजानं घेतली दरबाची काढी, अशी टोचली कानी तर गेलं एका डोळ्यानं, झालं कमी. पहिले सारखं सुधत होतं हे अगोपणा, याच्या त्याच्या चांगल्या कामात आडवेपणा. कोणी 500 वर्गणी देत असेल तर काय देतं एवढी, 200 देणं लय झाली ना यंदा. त्याचे डोळ्या जाईन बरं, त्याचा एकच गेला. आपलं काय काय दिन सांगतात नाही, मला तर वाटते आपला डोळ्याच राहील, बाकी सगळं जाईल. शुक्राचार्याचा जसा डोळा गेला, आळ आला म्हणून फोडीला डोळा, बडीने आंधळा शुक्र केला. तेव्हापासून एका डोळ्याचं झालं ते. म्हणून प्रमाण पा कसा आहे, उभा आला म्हणून आहे काय, तिरपा गेला म्हणून आहे काय, आड आला म्हणून. म्हणून कोणाच्या चांगल्या कामात आडवं पडू नये. कोणी माळ घालत असेल तर घालू द्या, तुम्ही नका घालू, पण त्याला तर घालू द्या. नाही त्याचं डोकं बैकून देते, हे काय घालतं माळ आतापासून, काय काय आपलं वय होय काय. मग तू जर माळ घातली तर रविवारी मग कसं, मग याचा रविवार पण पडते ना. मग
एकादशी स्वतः करणार नाही पण दुसऱ्याला करू देणार नाही, डबल पाप आहे, दोष लागतो. परमार्थाला विक्षेप करू नये. तू काय म्हणे, सत्यकर्मा व्हावे साय आणि घातली या भय नरका जाणे. नंतर वामन अवतारात बडीला सुतल लोकाचं राज्य दिलं. आता 9व्या स्कंदाला प्रारंभ केला. याच्यामध्ये राम जन्म सांगितला. राम कृष्ण दो एक है अंतर नहीं निमेष, उनके नयन गंभीर है उनके चपल विशेष, के जग में सुंदर है दो नाम, चाहे कृष्ण कहो या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. जग में सुंदर है तू नाम, चाहे कृष्ण को या राम. जग में सुंदर है तू नाम, चाहे कृष्ण को या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. एक कंस पापी को मारे, एक दृष्ट रावण संहारे. एक कंस पापी को मारे, एक रावण संहारे. दोनों दिल के दुख हरण है, दोनों बल के दाता. चाहे कृष्ण कहो या राम, चाहे कृष्ण कहो या राम. जग में सुंदर है तू नाम, चाहे कृष्ण को या राम. जग में सुंदर है तू नाम, चाहे कृष्ण को या राम. बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम, बोलो राम राम राम, बोलो श्याम श्याम श्याम. बोलो राम, बोलो राम, बोलो राम, बोलो श्याम श्याम श्याम. एक राधिका के संग राजे, एक जानकी संग विराजे. माखन ब्रिज में एक चुरावे, एक बेर भिल्ली न के खावे. एक गोपिकाच्या घरी जाऊन माखन खातो, दुसरा शबरीचे बोर खाण्याकरता आपलं आसन सोडून वनवासात जातो. पण दोघांच्याही जन्माचं अंतर पहा. एक रात्री 12, एक दुपारी 12. एक आला तर पूर्ण अंधारी अंधार, दुसरा आला तर पूर्ण उजेड उजेड. एक आला तर पाणी धूम करून आलं आणि दुसरा आला तर ऊन दम नाही पलटू देऊन आले. एक आला श्रावण, दुसरा आला चैत्र. एक आला राजवाड्यात, दुसरा आला तुरुंगात. पण एकाचं नावही सरळ, त्याचं चरित्रही सरळ. राम. कृष्णाच्या नावातही गडबडच आहे. जिभीले आडी पडते ना कृष्ण. राम राम सरळ आहे, सरळ आहे पण लवकर घ्यायला लागते, मग शेवट नाही येते. ते आधीच घ्या लागते पहिले. अशी